काल दिवसभरात आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा होत्या, दुर्दैवाने त्या घडून आले नाही। महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी असलेले माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि केसरकर साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावरती जातील त्या त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचे आपले मावळे त्या ठिकाणी त्यांना भेट घेऊन सदरील प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा अशा प्रकारचा विनंती करत आहे। या चौघांच्या व्यतिरिक्त शासनामधील असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनाही आपोआपल्या पद्धतीने प्रत्येक जण त्या ठिकाणी विनंती करत आहे। पण विधिमंडळातील त्यामध्ये पुन्हा आमदार असतील, विधानसभेचे सदस्य असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा काही सहकार्य मिळतंय का ते सुद्धा आपल्या कसे उपयोगी पडू शकतील यासाठी आपण त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय। आपण म्हणत नाही, आपण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र। मित्रांनो 47 आजचा दिवस आहे, उद्या 48 आहे। असं नाही की रोज दिवस मोजत बसायचे, पण एक मात्र निश्चित आहे, जेव्हा जेव्हा शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली बॅनर खाली तुम्ही संयम ठेवून बसला आणि त्या आंदोलनाचा इतिहास पहा, जबाबदो आंदोलन तो माहेरघर आंदोलन असेल, हे दीर्घकाळ चाललेले आंदोलन आहे। त्यांचाही कार्यकाल अशाच पद्धतीचा होता की किंबहुना यापेक्षाही जास्त होता। आज दिनांक 1 ऑक्टोबर आचारसंहिता अगदी काही मोजक्याच असे आपल्या बोटावर मोजणे इतक्या दिवसावर आलेली। प्रत्येकाला घाई आहे, मला सुद्धा घाई आहे। आज राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा माझ्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। माजलगाव तालुका या ठिकाणी बरोबर ना, नंतर पुन्हा परळी माजलगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा आहे। विशेष तुम्हाला सांगतो, त्या जनसन्मान यात्रेचा जो पॅन्डॉल आहे ना पूर्ण बनवलेला, त्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे। मोठेपणाची गोष्ट सांगत, पण तिथे बीडचीही केलं होतं आणि माजलगावचं तिथे केलं होतं। कालपासून निरोप आहेत मला, वडमानेचा संपर्कात आहे, ते तर स्वतः थांबतो म्हटले होते, पण मला विश्वास होता की काल कॅबिनेट होईल, पण त्यांना म्हटलं तुम्ही थांबू नका तिथे, तुम्ही इथे या, कारण ते स्वतः लोकल माजलगावचे रहिवासी म्हणजे माझ्या सासरवाडी माजलगावचं। पण अजितदादाला त्यांनी निवेदन दिलं, निवेदन देणारे माझ्या वडवणी तालुक्यात, वडवणी, धारूर तालुका आणि माजलगाव तालुका 3 तालुक्याचा मिळून माजलगाव विधानसभा मतदारसंघ बनलेला। सरांचे स्टाफ मेंबर त्या ठिकाणी दादांच्या भेटीला गेले होते आणि ज्या पद्धतीने आपल्या सहकार्याने तो प्रश्न दादांसमोर मांडला, दादासारखं उत्तर आपल्याला सुद्धा जमणार नाही बाबा आयुष्यामध्ये। दादाने अगदी सोप्या भाषेत 2 वाक्यात उत्तर देऊन रिकामे झाले। काय उत्तर आलं असेल? प्रश्न कोणाचा आहे? मग तुम्ही कोणाकडे जायला पाहिजे? त्यांच्याकडे जायला पाहिजे। माझ्याकडे काय? मी थोडंच म्हणणार आहे। आता हे घरी बसणारे जे तिथे गेले होते ना निवेदन द्यायला, हे त्यांना माहित आहे नेमकी फाईल कुठे आहे। फाईल नेमकं देवगिरी बंगल्यावर आहे का रामटेकला आहे, नेमकी कोणाच्या बंगल्यावर आहे का मंत्रालयात आहे, मंत्रालयात आहे तर ती कोणाच्या कॅबिनला आहे, कोणाच्या ड्राफ्टमध्ये आहे। अशा प्रकार माझ्याही झाला होता आणि यावेळी होतोय। हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल, पण अशा प्रकारचे विक्रम आम्ही नेहमीच हाणून पाडू। वडमारे सर लक्षात येते का? नक्कीच हाणून पाडू। शंका आम्हाला होती माळी सर की असा प्रकार गेल्या आठवड्यापासून होणं चालू आहे, चर्चाही झाली होती। माळी सर दुपारपर्यंत इथे बसले, बागमी सर इथे बसले, केपी सर सुद्धा बसले थोडा वेळ, आणि पण नंतर पुन्हा मंत्रालयात त्यांना पाठवलं। तिथे काय झालं त्याविषयी मी तुम्हाला भाष्य करणार नाही, का
प्रोसेसमध्ये कसं ते उद्याच्या कॅबिनेटला मांडता येईल यासाठी शिक्षण विभाग निश्चितपणाने प्रयत्न करतोय, ही गोष्ट मात्र तितकंच वास्तविक आहे. आपल्याला घरच्यांनी टाकून दिलंय म्हणून आपण इथं बसलो असं म्हणलं तरी काय हरकत नाही. बाकीच्याला जमत नाही म्हणून टाकून नाही दिलं म्हणून ते घरी गेले किंवा घरून बाहेर निघत नाही असं म्हणायचं. एक लक्षात घ्या, येणाऱ्या काळात जरी 2 किंवा 3 कॅबिनेट होत असल्या तरी आपल्यासाठी ही उद्याची होणारी कॅबिनेट आपल्यासाठी शेवटची कॅबिनेट आहे. यानंतरच्या कॅबिनेटचा आपल्याला काही फरक नाही, काही देणं घेणं नाही, काही उपयोगही होणार नाही. हे दुर्दैव आहे. गेल्या दिवाळी पासून आता होणार आहे, उद्या होणार आहे, आता होणार आहे, पुढच्या कॅबिनेटला होणार आहे. असं करत करत म्हणतो ना नरड्यापर्यंत आलं. त्यावेळेस मी सांगितलं आंदोलन लावलं तसं, त्याची रूपरेषा अगोदर सांगितली, पुन्हा उल्लेख करणार. इथं लावलेलं आहे. अरे लास्ट डे झाली, शेवटचा आठवडा शिल्लक आहे आपल्या पुढे फक्त. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे येणाऱ्या कॅबिनेटला आपण जशी काल शुक्रवारी गर्दी केली ना, मला कॅबिनेटच्या दिवशी ती गर्दीची अपेक्षा नाही. त्यापूर्वीचे 2-3 दिवस मी वारंवार तुम्हाला नेहमीच उल्लेख करतो, कॅबिनेट पूर्वीची जी विषय सूची आहे त्या विषय सूचीमध्ये आपला विषय येईल आपल्या प्रेशरमुळे.